हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी नायकाची हॉल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मागच्या महिन्यात नायकावर पिंक फ्रायडे सेल चालू होता आणि तुम्ही बघू शकता मी तेव्हा ना खूप शॉपिंग केली. 4 बॉक्स भरून मी शॉपिंग केली आहे आणि आय नो मी खूप लेट अपलोड करते बिकॉज माझे प्रोडक्ट्स ना खूप लेट डिलिव्हर झाले. मी लास्ट मोमेंटपर्यंत मी शॉपिंग करतच होती, तरी माझे 2 प्रोडक्ट अजून पण डिलिव्हर झाले नाही. पण मी जेवढे डिलिव्हर झाले तेवढे सगळे मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मी तुम्हाला एक एक करून सगळे प्रोडक्ट दाखवते आणि त्या प्रोडक्टची MRP आणि मला सेलमध्ये कितीला मिळाला हे मी तुम्हाला खाली मेन्शन करेल. सो चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी तुम्हाला हेअर केअरचं प्रोडक्ट दाखवते. मी एकच हेअर केअरचं प्रोडक्ट घेतलं आणि ते म्हणजे लॉरियलचं टोटल रिपेअर 5 कंडिशनर. हे माझं सगळ्यात फेवरेट कंडिशनर. मी खूप वेळा हे यूज केलं आहे. जर तुमचे ड्राय आणि फ्रिझी हेअर असतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि ह्या कंडिशनरने आपले केस खरंच खूप सॉफ्ट आणि स्मूथ होतात. नेक्स्ट मी काही परफ्युम्स घेतले. त्यातला पहिला आहे सिक्रेट टेम्पटेशनचा बॉडी स्प्रे. यामध्ये आपल्याला 6 व्हेरियंट अवेलेबल मिळतात, पण यातला मी घेतलेला आहे टी अमो प्रेस. मी तुम्हाला खाली याचं नाव मेन्शन करेन आणि मी हे रँडमली पिक केलेला आणि पण मी आल्यानंतर ट्राय करून बघितला, पण मला याचा स्मेल इतका काय आवडला नाही. ह्याचा स्मेल ना एकदम फ्रुटी आहे. फ्रुटी स्मेल मला आवडतात, पण हा फ्रुटीसोबत खूप स्वीट स्मेल आहे. स्वीट फ्रेग्रन्स मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे जर जर तुम्हाला फ्रुटी आणि स्वीट फ्रेग्रन्स आवडत असतील तर तुम्ही हा ट्राय करू शकता. पण तुम्हाला स्वीट फ्रेग्रन्स अजिबात आवडत नसतील तर मी तुम्हाला अजिबात हा रिकमेंड करणार नाही. नेक्स्ट माझ्याकडे रॅमसनचा रा ओपारे हा परफ्यूम आहे. रॅमसनमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. त्यातलेच माझ्याकडे अजून 2 परफ्यूम आहेत. त्यातले एक यू आर लवली नावाचा परफ्यूम तर माझा सगळ्यात फेवरेट आहे आणि त्याचा स्मेल पण खूप छान आहे आणि लॉंग लास्टिंग परफ्यूम आहे. खूप अफोर्डेबल परफ्युम्स आहेत हे रॅमसनचे, पण तरी लॉंग लास्टिंग परफ्यूम आहेत हे सगळे. आणि हा परफ्यूम आपल्याला अशा ग्लास बॉटलमध्ये मला मिळाला आहे आणि ह्याचा फ्रेग्रन्स पण खूप छान आहे आणि खूप माइल्ड आहे. जर तुम्हाला माइल्ड फ्रेग्रन्स आवडत असतील तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान आणि खूप माइल्ड फ्रेग्रन्स आहे. जर डेली वेअरसाठी जर तुम्ही अफोर्डेबल परफ्यूम सर्च करत असाल तर तुम्ही रॅमसनचा हा आणि यू आर लवलीवाला परफ्यूम नक्की ट्राय करा. तुम्हाला हे दोन्ही परफ्यूम खूप आवडतील. यू आर लवलीवाला थोडासा फ्लोरल फ्रेग्रन्स आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला बाजूला त्या परफ्यूमचा एक फोटो अटॅच करेन, म्हणजे मी तुम्हाला कळेल मी कुठच्या परफ्यूमबद्दल बोलते. नेक्स्ट मी ते नायकाचा लव्हस्ट्रकचा परफ्यूम घेतलेला आहे. त्यातला मी व्हेरियंट घेतलेला आहे फर्स्ट डेट आणि यात मी स्मॉल साईजच ऑर्डर केली आहे आणि आपल्याला अशा ग्लास बॉटलमध्ये हा परफ्यूम मिळतो आणि हा मी ॲक्च्युली रिपर्चेस केला आहे. मी आधी पण सेम व्हेरियंट परचेस केलेला, यूज केला आणि तो माझा पूर्ण परफ्यूम संपला आहे. त्यामुळे मी परत रिपर्चेस केला आहे आणि आतापर्यंत मी जितके परफ्यूम यूज केले त्यातला सगळ्यात फेवरेट परफ्यूम आहे हा. ह्याचा फ्रेग्रन्स आहे फ्लोरल फ्रेग्रन्स आहे आणि एकदम माइल्ड पण आहे आणि एकदम स्ट्रॉंग पण आहे. मीडियम फ्रेग्रन्स आहे आणि जर तुम्ही डेट नाईटसाठी किंवा स्पेशली नाईटसाठी जर तुम्ही कुठचा परफ्यूम सर्च करत असाल तर मी तुम्हाला हा नक्की सजेस्ट करेन. आणि मेन म्हणजे हा लॉंग लास्टिंग आहे. आरामात 6 ते 7 तास आपल्या बॉडीवर आपल्या कपड्यांवर ह्याचा फ्रेग्रन्स राहतो. त्यामुळे मला हा तर खूप आवडला. मी 100% तुम्हाला हा परफ्यूम रिकमेंड करेन. नेक्स्ट मी इथे काही बॉडी केअरचे प्रोडक्ट्स पण परचेस केले. त्यातला फर्स्ट आहे नायकाचा लव्हस्ट्रकवाला बॉडी लोशन आणि यातला मी व्हेरियंट घेतलेला आहे फर्स्ट डेट. जो मी नायकाचा परफ्यूम परचेस केला आहे सेम व्हेरियंटवाला बॉडी लोशन मी परचेस केलं बिकॉज मला त्या परफ्यूमचा फ्रेग्रन्स खरंच खूप आवडतो आणि मला माझ्या पूर्ण बॉडीवर त्याचा फ्रेग्रन्स पाहिजे होता, म्हणून मी हे बॉडी लोशन परचेस केले. पण जेव्हा मी हे प्रोडक्ट आलं आणि मी पार्सल आल्याला मी जेव्हा ओपन करून बघितलं तेव्हा मला सेम स्मेल येत होता. जो स्मेल त्या परफ्यूमला येतो सेम स्मेल या बॉडी लोशनला येत होता. पण आता मी बघितलं मला अजिबात स्मेल येत नाही. ॲक्च्युली मला कसलाच स्मेल येत नाही आहे. ह्याचा फॉर्म्युला वगैरे खरंच खूप छान आहे. खूप लाईटवेट बॉडी लोशन आहे. तर फक्त स्किन मॉइश्चराईज होण्यासाठी जर तुम्ही सर्च करत असाल तर खरंच खूप छान ऑप्शन आहे. पण मी मेन म्हणजे मला तो फ्रेग्रन्ससाठीच मला हे बॉडी लोशन पाहिजे होतं. पण मला अजिबात स्मेल येत नाही आहे आता. जेव्हा ओपन केल्या फक्त स्मेल आला, पण आता अजिबात येत नाही आहे स्मेल. पण स्किन मॉइश्चराईज होण्यासाठी खूप छान बॉडी लोशन आहे.
नेक्स्ट मी ते निव्हियाचं बॉडी सनस्क्रीन परचेस केलंय. हे SPF 50+ PA+++ वालं सनस्क्रीन मी परचेस केलंय. मी ते स्मॉल साईजच परचेस केली बिकॉज ट्रॅव्हलिंग करताना कॅरी करायला खूप बरं पडतं. आणि मी आधी कधीच निव्हियाचे प्रोडक्ट ट्राय केले नाही. मी फर्स्ट टाइम निव्हियाचं कुठचं प्रोडक्ट परचेस केलंय. आणि याचा स्मेल खूप छान आहे आणि ना ह्याचा फॉर्म्युला पण खूप छान आहे. खूप लाईट वेट आणि लगेच स्किनमध्ये ऑब्झर्व पण होतंय माझ्या. नेक्स्ट मी इथे फियामाचं शॉवर जेल परचेस केलंय. यामध्ये पण आपल्याला 5 ते 6 व्हेरियंट अवेलेबल मिळतात. त्यातला मी हा पिंकवाला व्हेरियंट परचेस केलाय आणि हा मला 50% ऑफमध्ये मिळालाय. हा मी अजून यूज तर केला नाही, पण ह्याचा स्मेल खूप छान स्मेल आहे ह्याचा. आणि हे शॉवर जेल सॉफ्ट ग्लोविंग स्किनसाठी हा वाला व्हेरियंट आहे असं त्यांनी तिथे मेन्शन केलंय. आणि तुम्ही बघू शकता एकदम जेल फॉर्ममध्ये हे शॉवर जेल आहे. ह्याचा स्मेल तर खरंच खूप आहे. पण आता अप्लाय यूज केल्यानंतर आपल्या बॉडीवर किती वेळ ह्याचा स्मेल राहतो ते मी बघेल आणि तुम्हाला ह्याचं मी रिव्ह्यू पण देईल. नेक्स्ट मी ते वाडी हर्बलचा सॅफ्रॉन सोप परचेस केला आहे. स्किन व्हाईटनिंग थेरपी हँडमेड सोप विथ इसेन्शियल ऑइल. हा हँडमेड सोप आहे हा एक. आणि मी आधी वाडी नॅचरलची सोप खूप वेळा ट्राय केली. मी वाडी हर्बलचा फर्स्ट टाइम परचेस केला आहे आणि मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हा असा सोप मला मिळाला आहे. एक साईडला बघू शकता तुम्ही ऑरेंज कलर आणि एक साईडला छोटी पातळ लेयर आहे व्हाईट कलरची आणि ह्याचा स्मेल मला खूप आवडला. प्रॉपर हळदी, चंदन, सॅफ्रॉनवाला स्मेल आहे. स्मेल तर मला खूप आवडला आणि हा स्पेशली त्यांनी तिथे मेन्शन केलंय स्किन व्हाईटनिंगसाठी हा सोप यूज करतात. आणि ह्यामध्ये पण 4 ते 5 व्हेरियंट आपल्याला अवेलेबल मिळतात. त्यातला मी घेतलेला आहे सॅफ्रॉनवाला व्हेरियंट. नेक्स्ट मी लिप केअरचे प्रोडक्ट परचेस केले. त्यातला फर्स्ट आहे वाडीचं हे लिप बाम. यामध्ये पण 4 ते 5 व्हेरियंट अवेलेबल मिळतात. त्यातला मी घेतलेला ऑरेंज अँड शिया बटरवालं. हा 4 कॉम्बोमध्ये मला हा लिप बाम मिळाला आहे आणि तुम्हाला ओपन करून दाखवते. आपल्याला अशा डबीमध्ये हा लिप बाम मिळतो. यामध्ये आपल्याला स्मॉल साईज पण मिळते आणि 6 ग्रॅमचा पण मिळतो आणि हा 10 ग्रॅमचा लिप बाम आहे. आणि मी तुम्हाला ओपन करून दाखवते. प्रॉपर ऑरेंज कलरमध्ये हा लिप बाम आहे. हा टिंटेड लिप बाम नाहीये. तुमच्या लिप्सवर कुठचाही कलर येणार नाही ह्या लिप बामने. आणि प्रॉपर ऑरेंजचा स्मेल आहे. ही पण हा लिप बाम मी यूज करत नाही. माझी बहीण यूज करते. बिकॉज माझ्या लिप्सला मला ना हा खूप हेवी वाटतो. जर तुमचे लिप्स एकदम ड्राय असतील तर मी तुम्हाला हा रिकमेंड करणार नाही. एक बिकॉज ह्या लिप बामने तुमचे लिप्स जर खूप ड्राय असतील तर एकदम मॉइश्चराइज होणार नाही आणि खूप हेवी फील होतं. पण माझ्या बहिणीला हे लिप बाम खूप आवडतात. ती गेली 3 ते 4 वर्ष फक्त हाच लिप बाम यूज करते. त्यानंतर मी अजून एक लिप बाम घेतलाय. मी इथे नायकाचा लिप क्रश हा लिप बाम घेतलाय. आपल्याला अशा पॅकेजमध्ये मिळाला आणि ह्यामध्ये पण 5-6 व्हेरियंट आहे. त्यातला मी घेतलेला आहे ब्लूबेरी. आणि मेन म्हणजे मला ह्याची ना पॅकेजिंग खरंच खूप आवडली. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हे असं छान क्यूट पॅकेजिंगमध्ये मला हा लिप बाम मिळालाय. आणि आतमध्ये अशा ब्ल्यू कलरचा लिप बाम आहे. हा ब्लूबेरी लिप बाम आहे हा. आणि स्मेल पण खूप छान आहे. आणि याचा फॉर्म्युला पण खूप मस्त फॉर्म्युला आहे. हा पण टिंटेड लिप बाम नाहीये. नॉर्मल ट्रान्सपरंट लिप बाम आहे. पण मी अजून हा लिप्सवर यूज करून बघितला नाही, पण लवकरच करून बघेन. बाय द वे मी जो वाडीचं लिप बाम आणि वाडीचं सोप परचेस केले त्यावर मला एक प्रोडक्ट फ्री मिळालं आणि ते म्हणजे आहे वाडी हर्बलचं व्हिटॅमिन सी टोनर. व्हिटॅमिन सी टोनर विथ नियासिनामाइड. हे डार्क स्पॉट्स आणि स्किन जर तुमची डॅमेज झाली असेल तर त्यासाठी हे बेस्ट आहे असं त्यांनी तिथे मेन्शन केलंय. आणि मला ही फुल साईज बॉटल फ्री मिळाली. नेक्स्ट मी इथे काही स्किन केअरचे प्रोडक्ट परचेस केले. त्यातला फर्स्ट आहे डाबर गुलाबरी रोज वॉटर. हे मी गेली कित्येक वर्ष हे वालं रोज वॉटर यूज करते. मी बाकी कुठचंही रोज वॉटर यूज केलं नाही आतापर्यंत. आणि हे मी ॲज अ टोनर पण यूज करते कधी कधी. जर माझ्याकडे टोनर नसेल किंवा माझ्या स्किन इरिटेट झाली असेल तर मी हे वालं रोज वॉटर माझ्या फेसवर अप्लाय करते. नेक्स्ट मी इथे मामाचा राईस फेस वॉश परचेस केलाय. मला एक
चांगला अफोर्डेबल राईस फेस वॉश पाहिजे होता आणि मला हाच सगळ्यात जास्त अफोर्डेबल वाटला, म्हणून मी हा वाला परचेस केला आहे. हा आहे मामाचा राईस फेस वॉश विथ राईस वॉटर अँड नियासिनामाइड फॉर ग्लास स्किन. हा मी अजून यूज तर केला नाही, पण ह्याला अजिबात स्मेल नाही आहे, फ्रेग्रन्स अजिबात नाही आहे फेस वॉशला. नेक्स्ट मी इथे मामाचं व्हिटॅमिन सी डेली ग्लो फेस सिरम परचेस केलं आहे विथ व्हिटॅमिन सी अँड टर्मरिक फॉर रेडियंट स्किन. माझ्या स्किनवर ना डार्क स्पॉट्स आहेत थोडे, आणि स्किन पण माझी थोडी अनइवन आहे, त्यामुळे व्हिटॅमिन सी डार्क स्पॉट्स रिड्यूस करायचं काम करतं आणि स्किन पण ब्राईट करतं, म्हणून मी मामाचं व्हिटॅमिन सी सिरम परचेस केलं आणि याचा फॉर्म्युला पण खूप छान आहे. हे पण खूप लाईट वेट आहे. तर आता यूज केल्यानंतर बघते काय फरक जाणवते माझ्या फेसवर. नेक्स्ट मी ते डर्माचं 2% सॅलिसिलिक ॲसिड परचेस केलं आहे. हे ॲक्टिव्ह ॲक्ने आणि ब्लॅकहेड्ससाठी बेस्ट सिरम आहे. माझ्या फेसवर ॲक्टिव्ह ॲक्ने तर अजिबात नाही आहे, पण माझ्या नोजवर खूप ब्लॅकहेड्स आहेत, म्हणून मी हे परचेस केलं आहे. मी माझ्या ब्लॅकहेड्ससाठी हे सिरम परचेस केलं आहे आणि मी फर्स्ट टाईम हे ट्राय करणार आहे, त्यामुळे मी स्मॉल साईजची बॉटल परचेस केली आहे. ह्या अशा ॲप्लिकेटरमध्ये आपल्याला हे सिरम असं मिळतं आणि हे मी माझ्या नाईट टाईम स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करणार आहे हे वालं सिरम. नेक्स्ट मी ते लॉरियल पॅरिसचं ग्लायकोरिक ब्राईट इन्स्टंट ग्लोईंग सिरम परचेस केलं आहे. हे 1% ग्लायकोरिक ॲसिड आहे आणि ग्लायकोरिक ॲसिड हे आपल्या फेसवरचे डार्क स्पॉट्स, ब्लेमिशेस आणि ॲक्ने मार्क्स असतील ते रिड्यूस करायला हेल्प करतं. त्यासोबतच हे एक माइल्ड एक्सफोलिएटचं काम पण करतं. आपल्या स्किनवरची जी डेड स्किन असते ती रिमूव्ह करायला हेल्प करतं. हे आपल्याला अशा बॉटलमध्ये मला हे मिळालं आहे आणि ग्लायकोरिक ॲसिड पण मी फर्स्ट टाईम माझ्या स्किनवर यूज करणार. मी आधी कुठचंही व्हिटॅमिन सी सोडलं तर मी कुठचंही सिरम यूज केलं नाही आहे, त्यामुळे हे पण मी स्मॉल साईजच परचेस केली आहे. मला ह्याची पॅकेजिंग तर खूप आवडली आहे आणि हे पण अशा ॲप्लिकेटरमध्ये आपल्याला हे सिरम मिळतं आणि ह्याचा स्मेल पण खूप छान आहे. मी अजून तरी फेसवर अप्लाय केलं नाही, पण मी माझ्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करणार आहे. ते पण मी डेली लावणार नाही, वीकमधून 2 वेळाच फक्त यूज करायचं हे सिरम. ह्याचा फॉर्म्युला खूप छान आहे आणि हे पण खूप लाईट वेट सिरम आहे. नेक्स्ट मी इथे घेतलंय लिक्विडचं रेटिनॉल नाईट क्रीम. हे 0.1% नाईट क्रीम आहे. जर तुमचं एज 25+ असेल तर तुम्ही हे क्रीम यूज करू शकता, बिकॉज हे क्रीम ना एक अँटी एजिंगचं काम करतं, अँटी एजिंग क्रीमचं काम करतं. तुमच्या फेसवर रिंकल्स, फाईन लाईन्स असतील तर ते कमी करायला हेल्प करतं. त्यासोबतच ह्या क्रीमने आपली स्किन ना स्मूथ होते, स्किनचं टेक्स्चर सुधारतं, जुनी स्किन जाऊन नवीन स्किन येते आणि स्किन ब्राईट पण होते. हे आपल्याला अशा ट्यूबमध्ये हे क्रीम मिळतं आणि बिगिनरसाठी हे वालं 0.1% वालं रेटिनॉल क्रीम खूप चांगलं आहे आणि हे मी माझ्या नाईट टाईम स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करणार आहे आणि खूप लाईट वेट आहे, अजिबात हेवी फील होत नाही आणि हे वीकमधून फक्त 2 वेळा यूज करायचं असतं, डेली तुम्ही यूज करू शकत नाही. नेक्स्ट मी इथे टोनी मोलीचं टोनर परचेस केलं. ही 500 मिलीची बॉटल आहे. ह्या टोनरने स्किनला नरिशिंग मिळतं आणि मॉइश्चराईज होते स्किन. त्यासोबतच बाउन्सी स्किनसाठी हे टोनर बेस्ट आहे आणि हे ना ॲक्च्युली व्हाईट कलरमध्ये तुम्ही बघू शकता, व्हाईट कलरमध्ये हे टोनर आहे आणि बाकी टोनरपेक्षा थोडंसं ना थिक वाटलं. आता मी तुम्हाला बाजूला क्लिप देईल, तुम्हाला त्याच्यात ना ह्याचा कलर पण दिसेल आणि ह्याचा फॉर्म्युला पण दिसेल. तर मी हे अजून तरी यूज केलं नाही. मी टोनी मोलीचं ना आधी नोज स्ट्रीप परचेस केले, ते मी ट्राय केले, ते मला खूप आवडले, त्यामुळे मी हे टोनर परचेस केले. आता ह्याचा काय रिझल्ट येतो ते बघूया. आता लास्टला मी हे नायकाचं स्किन सिक्रेट स्पॉट पॅच घेतले. मी ओपन केलं पण मी अजून यूज केलं नाही आहे. मला ॲक्च्युली इतके ॲक्ने येत नाही, त्यामुळे मी एकच घेतलं आहे बिकॉज मला हे ट्राय करायचं होतं. हे असे पॅचेस आपल्याला मिळतात आणि याच्यात टोटल 12 पॅच आहेत आणि ही मोठी साईज आहे, इथे थोडी छोटी साईज आहे. तर मला जेव्हा कधी ॲक्ने येईल तेव्हा मी हे ट्राय करून बघेल, बिकॉज मी सगळीकडे खूप ऐकलं ह्या पॅचबद्दल, म्हणजे पिंपल पॅचबद्दल खूप ऐकलं आहे, त्यामुळे मला ट्राय करायचं होतं, म्हणून मी हा नायकाचा पिंपल पॅच परचेस केला आहे.
अँड इट्स डन. मी जेवढे प्रोडक्ट परचेस केले ते सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवून झालेली आहे. अँड हे सगळे प्रोडक्ट मी फर्स्ट टाइम परचेस केले. मी याआधी कुठचेच यातले प्रोडक्ट परचेस केले नाही आहे, ट्राय केले नाही. फर्स्ट टाइम मी हे सगळे प्रोडक्ट ट्राय करणार आहे. त्यामुळे मी ट्राय केल्यानंतर मी प्रत्येक प्रोडक्टवर एक एक शॉर्ट व्हिडिओ बनवत जाईल तुम्हाला, जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल त्याने खरंच काही फरक पडतो की नाही, काही इफेक्ट मला माझ्या स्किनवर मला जाणवला की नाही, हे सगळं मी तुम्हाला त्या डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेन. अँड येस, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशा अजून काही शॉपिंग हॉल्स, मेकअप ट्युटोरियल्स आणि प्रोडक्ट रिव्ह्यू बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.